हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभाग भरतीच्या संदर्भात जे कामगार कायदे आहेत त्या कामगार कायद्यापैकी महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 या कायद्यामधील किंवा या अधिनियमामधील जी काही कलम आहेत सर्वच्या सर्व कलमांची माहिती पाहणार आहोत। कोणतं कलम कशाशी संदर्भात आहे याची माहिती आपण पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, कारण आपल्याला 40 प्रश्नांपैकी किमान 7 ते 8 प्रश्न किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रश्न हे फक्त कलमांवर विचारले जाणार आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि कामगार कायद्यावरचा हा माझा चौथा व्हिडिओ आहे। याच्या अगोदरचे 3 व्हिडिओ तुम्हाला कुठं पाहता येतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा। प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर कामगार विभाग आणि चौकीदार नावाची एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये अगोदर झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांनी। जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। फक्त 500+ GST मध्ये हा कोर्स आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण कामगार कायदे, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि आत्तापर्यंत 20 कामगार कायद्यांचे माहिती मी तुम्हाला यामध्ये दिलेली आहे। अजूनही त्यामध्ये अपडेट होणार आहे, तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि फी फक्त 500+ GST आहे। तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात। तर पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी की इथं पहा सर्व कलमांची माहिती दिलेली आहे आणि कोणती कलम आहेत ती, तर आपला जो महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 आहे, त्याची ही कलम आहेत। तर त्याच्यामध्ये पहा सर्वात आधी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की हा जो अधिनियम आहे 1969चा माथाडी कामगाराच्या संदर्भातला, त्यामध्ये एकूण किती कलम आहेत, तर त्यामध्ये ना एकूण 28 कलम आहेत, हे लक्षात ठेवा। एकूण किती कलम आहेत, 28 कलम आहेत। मग आता त्याच्यामध्ये जे पहिलं कलम आहे कलम 1, त्या कलम 1 मध्ये कशाची माहिती दिलेली आहे, तर संक्षिप्त नाव दिलेलं आहे। आता कशाचं संक्षिप्त नाव दिलेलं आहे, तर या कायद्याचं, या कायद्याची व्याप्ती काय आहे त्याची माहिती दिलेली आहे। हा कायदा कधी लागू झाला, लागू होणे त्याची माहिती आहे आणि प्रारंभ म्हणजे सुरुवात याची माहिती दिलेली आहे। आता त्याच्यानंतर जे कलम 2 आहे त्यामध्ये व्याख्याची माहिती दिली आणि हे कायम लक्षात ठेवा, कोणताही अधिनियम असो त्यामध्ये बहुतांश अधिनियमामध्ये कलम 2 हे जे आहे ना त्या कलम 2 मध्ये ही नेहमी व्याख्यांची माहिती दिलेली असते, हे लक्षात ठेवा सर्वांनी। त्याच्यानंतर कलम 3 कशाशी संदर्भात आहे माहिती आहे का, तर कलम 3 असुरक्षित कामगारांना नियमित रोजगार सुनिश्चित करण्याच्या योजना याच्याशी संबंधित आहे। कलम 4 मध्ये योजनेची निर्मिती, फेरबदल आणि रद्दीकरण याची माहिती दिलेली आहे। कलम 5 मध्ये योजनेच्या अंमलबजावणीबाबतचे वाद, एखादा वाद निर्माण झाला तर काय करायचं, मग ती योजनेची जी अंमलबजावणी आहे त्या संदर्भात जे काही वाद निर्माण होतील त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। कलम 6 व्हेरी IMP मंडळाची रचना, म्हणजे जे माथाडी कामगार मंडळ आहे त्याची स्थापना या अधिनियमामधील कलम 6 नुसार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्येच या मंडळाची रचना कशी असेल त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी रचना कशी असेल ते सांगितलेलं आहे। 3 जणांचा समावेश होतो, राज्य सरकार, मालक आणि कामगारांचे प्रतिनिधी। कलम 6A राज्य सरकारला एका व्यक्तीचा समावेश असलेले मंडळ नियुक्त करण्याचा अधिकार, म्हणजे असं मंडळ ज्या मंडळामध्ये फक्त एकाच व्यक्तीचा समावेश असेल असं मंडळ स्थापन करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे, त्याची माहिती कलम 6A मध्ये दिलेली आहे। कलम 7 मध्ये मंडळाचे अधिकार आणि कर्तव्य याची माहिती दिलेली आहे, म्हणजे मंडळाची जी रचना आहे त्याची माहिती कलम 6 मध्ये दिलेली आहे। कलम 6A मध्ये एका व्यक्तीचाच समावेश असलेलं मंडळ याची माहिती आहे आणि कलम 7 मध्ये मंडळाचे अधिकार आणि कर्तव्य याची माहिती आहे। परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की हा जो माथाडी कामगार अधिनियम आहे 1969चा, कोणत्या कलमामध्ये मंडळाच्या रचनेची माहिती दिलेली आहे, तर कलम 6 मध्ये। कोणत्या कलमामध्ये मंडळाचे अधिकार व कर्तव्य याची माहिती दिलेली आहे, तर कलम 7 मध्ये। त्याच्यानंतर कलम 8 कशाशी संबंधित आहे पहा, तर लेखा आणि लेखा परीक्षण, म्हणजे मंडळामार्फत जो काही खर्च केला जातो त्या खर्चाचा हिशोब ठेवणं म्हणजेच लेखा व लेखा परीक्षण याची माहिती कलम 8 मध्ये दिलेली आहे। आता कलम 9 कशाशी संबंधित आहे पहा,
तर कलम 9 मध्ये अपात्रता आणि काढून टाकणे, म्हणजे एखादा मंडळाचा जो सदस्य आहे त्याच्या अपात्रतेच्या संदर्भात आणि सदस्यानं जर काही गैरवर्तन केलं तर त्याला काढून टाकलं पाहिजे या संदर्भात माहिती दिलेली आहे. कलम 10 मध्ये सदस्याने पदाचा राजीनामा, म्हणजे एखाद्या सदस्याला जर पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो देऊ शकतो, कोणाकडे दिला पाहिजे, ही सगळी माहिती या कलम 10 मध्ये दिलेली आहे. कलम 11 ही जागा शक्य तितक्या लवकर भरण्यात यावी, म्हणजे रिक्त झालेली जी जागा आहे, एखाद्या सदस्यानं जर राजीनामा दिला किंवा एखाद्या सदस्याचं दुःखद निधन झालं तर जी काही जागा रिक्त झालेली आहे ती लवकरात लवकर भरण्यात यावी या संदर्भात माहिती कलम 11 मध्ये दिलेली आहे. कलम 12 कार्यवाही योग्य आणि वैध असल्याचे गृहीत धरणे, म्हणजे एखादी कार्यवाही एखाद्या मालकावर केली असेल किंवा कामगारावर केली असेल, ती जर या अधिनियमामध्ये जी माहिती दिली त्याला धरून असेल तर ते वैध धरण्यात यावी अशी माहिती कलम 12 मध्ये आहे. कलम 13 मध्ये मालक आणि कामगारांकडून येणे असलेल्या रकमेचे निर्धारण, म्हणजे मालकाकडून जर काही रक्कम येणे असेल, कामगाराकडून येणं असेल तर त्याची माहिती. कलम 14 सल्लागार समितीशी संबंधित आहे. कलम 15 निरीक्षक आणि त्यांचे अधिकार याच्याशी संबंधित आहे. आता हे निरीक्षक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण कामगार निरीक्षक या पदाची जी जाहिरात आहे तर कलम 15 लक्षात ठेवा सर्वांनी. कलम 16 बालकांना कामावर ठेवण्यास मनाई, हा IMP हे सुद्धा लक्षात ठेवा की कलम 16 नुसार बालमजुरीला बंदी किंवा बालकांना कामावर ठेवण्यास मनाई या माथाडी कामगार अधिनियम 1969 नुसार बरं का. कलम 17 गुन्ह्याची सुनावणी कामगार न्यायालयात होईल याची माहिती दिलेली आहे. जे काही गुन्हे झालेले असतील त्याची सुनावणी कामगार न्यायालयामध्ये होईल याची माहिती आहे. कलम 17A मुंबई औद्योगिक संबंध कायद्याअंतर्गत असलेले कामगार न्यायालय हे या कायद्याअंतर्गत देखील कामगार न्यायालय असेल, म्हणजे जे काही समस्या म्हणजे गुन्हे वगैरे होतील त्याचा खटला हा कामगार न्यायालयामध्ये चालेल. कलम 17B नुसार तक्रारीवरून गुन्ह्याची दखल घेणे याची माहिती कलम 17B मध्ये दिलेली आहे. त्याच्या पुढे पहा आता कलम 17C याची माहिती आपण पाहूयात. तर कलम 17C मध्ये कशाची माहिती दिलेली आहे, तर कलम 17C मध्ये कामगार न्यायालयाकडून औद्योगिक न्यायालयात अपील, म्हणजे कामगार न्यायालयानं जो काही निर्णय दिलेला आहे तो जर मान्य नसेल तर औद्योगिक न्यायालयामध्ये त्याच्या विरोधामध्ये अपील करता येतं याची माहिती ही कलम 17C मध्ये दिलेली आहे. कलम 17D मुंबई औद्योगिक संबंध कायद्याअंतर्गत औद्योगिक न्यायालय औद्योगिक असावे याची माहिती दिलेली आहे. कलम 17E मध्ये कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात आव्हानित केला जाणार नाही, म्हणजे कामगार न्यायालय किंवा औद्योगिक न्यायालय यांनी दिलेला जो निर्णय असेल त्याच्या विरोधामध्ये कोणताही दिवाणी न्यायालय किंवा फौजदारी न्यायालयामध्ये जाता येणार नाही असं स्पष्टपणे दिलेलं आहे. कलम 17F कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने 3 महिन्याच्या आत खटल्याचा निकाल लावावा, म्हणजे एखादा खटला जर कामगार न्यायालयामध्ये किंवा औद्योगिक न्यायालयामध्ये दाखल झाला तर 3 महिन्याच्या आत त्याचा न्याय निवाडा करावा असं कंपल्शन त्यांच्यावर केलेलं आहे कलम 17F नुसार. कलम 17G मुंबई औद्योगिक संबंध कायद्याच्या इतर संबंधित तरतुदी लागू होतील आणि त्यांचे पालन केले जाईल. कलम 18 असुरक्षित कामगारांना कामगार नुकसान भरपाई कायद्याची अंमलबजावणी या संदर्भातली माहिती ही कलम 18 मध्ये दिलेली आहे. आता पुढे पहा कलम 19 कशाशी संबंधित आहे, तर वेतन प्रदान अधिनियम 1936 कामगारांना लागू करणे. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, वेतन प्रदान अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे, तर वेतन प्रदान अधिनियम हा 1936 या वर्षाचा हे लक्षात ठेवा, म्हणजे वेतन जे दिलं जातं कामगारांना त्या संदर्भातला अधिनियम आहे वेतन प्रदान अधिनियम 1936. कलम 20 मध्ये मातृत्व लाभ कायद्याची असुरक्षित महिला कामगारांना लागू होणारी अंमलबजावणी, म्हणजे एखादी महिला जर प्रेग्नंट असेल, तिची डिलिव्हरी झाली तर त्यानुसार जे मातृत्व लाभ मिळत असतो त्या संदर्भात एक कायदा आहे. तर त्या असुरक्षित महिलांना असुरक्षित महिला कामगारांना सुद्धा या मातृत्व लाभ कायद्याचा लाभ घेता यावा किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात यावी याची माहिती कलम 20 मध्ये दिलेली आहे. कलम 21 पहा, काही प्रकरणांमध्ये इतर कायद्यानुसार असलेले हक्क आणि विशेषाधिकार अप्रभावित राहतील. आता त्याच्या पुढे कलम 22 आहे पहा, कलम 20 पण महत्त्वाचा आहे बरं का. तर कलम 22 मध्ये सवलतींची माहिती दिलेली आहे पहा, वेगवेगळ्या ज्या सवलती दिलेल्या आहेत त्याची माहिती आहे. मग ते कामगारांना दिलेल्या सवलती असतील, मालकांना दिलेल्या सवलती असतील.
कलम 23मध्ये मंडळाच्या कामकाजाची चौकशी याची माहिती आहे. म्हणजे मंडळाचं कामकाज जे काही आपला अधिनियम आहे 1969चा त्यानुसार चालत आहे की नाही, कायद्यानुसार चालत आहे की नाही, तिथे काही बेकायदेशीर गोष्टी होत आहेत का, या सगळ्यांची चौकशी करण्याचा अधिकार कलम 23मध्ये आहे. कलम 24 संचालक मंडळाची जागा बरखास्त करणे. म्हणजे एखादं संचालक मंडळ जर बरखास्त करायचं असेल तर ते कलम 24नुसार केलं जातं. कलम 25मध्ये कशाची माहिती दिलेली आहे तर कॉन्ट्रॅक्ट देणे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देणे. कलम 26 अनुसूचीमध्ये सुधारणा करणे याच्याशी संबंधित आहे. कलम 27 गुन्ह्यांसाठी सर्वसाधारण दंड याची माहिती आहे. हे पण लक्षात ठेवा, दंड खूप महत्त्वाचे असतात. कलम 27A या कायद्यान्वये केलेल्या कारवाईचे संरक्षण याची माहिती कलम 27A मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कलम 28 मध्ये नियमाची माहिती दिलेली आहे. आणि जर तुम्हाला चालू घडामोडीचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. फक्त 100 रुपयामध्ये संपूर्ण वर्षभराच्या चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर फक्त कामगार कायद्याचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून फक्त कामगार कायद्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोड घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.